भीमरत्यं वरं पुण्डलिकाय धातु मुनीन्द्रं समागस्य तिष्ठन्तनानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नागेन्द्र हराय त्रिलोचनाय भस्म भंडार रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबरा तस्मै श्री नमः शिवाय रामचंद्र कृपालु भजुवन भवन भव भय दारुणम नव कंज लोचनम कंज मुख पर कंज पद कंजारणम मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठम वाता जवं वनरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठला इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याची साधने सचितानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदने जगद्गुरु देहू निवासी संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय या मानवी देहाचं महत्व विशद करतात की ज्या देहाची या मनुष्य देहाची अपेक्षा इच्छा देवाधिकांनी करावी. पण जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की हा नरदेह आम्हाला मिळाला आणि तो आम्ही सार्थकी लावला कारण आम्ही पांडुरंग परमात्म्याचे दास झालो आणि आयुष्यामध्ये साधनेच्या माध्यमातून जे काही साध्य करायचं असतं ते सच्चिदानंद स्वरूप पदवी आम्ही प्राप्त केली आणि तुम्ही जो स्वर्ग म्हणतात त्या स्वर्गाची पायरी करून त्याच्याही पलीकडे जाऊन त्या निर्गुण निराकार परमात्म्याशी आम्ही एकरूप झालो असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. आजचा हे नैमित्तिक कीर्तन असल्याने वर्ष श्राद्धानिमित्त रंगनाथनाथ यशलोटे यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त ही जी कीर्तनाची सेवा आहे ती माझ्यासारख्याच्या वाटेला आलेली आहे. आता या कीर्तनामध्ये या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये मनुष्य देहाच्या या मानवी जगण्याच्या अनुषंगाने विचार मांडणं अभिप्रेत असतं आणि त्या अनुषंगाने तुकोबारा याचा अभंग मी निवडलेला आहे. सर्व गुणीजन मंडळी आहे, आमचे मार्गदर्शक चांदन महाराज असतील, मगर महाराज असतील, काकडे महाराज असतील, डॉक्टर महाराज असतील, सगळे मर्दंगाचार्य असतील, हे करण महाराज असतील, भागवत महाराज असतील, सर्व गुणीजन महाराज, आमच्या गावातील सर्व भजनी मंडळी आणि या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा आज माझ्यासारख्याच्या वाटेला आलेला आहे. विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आणि अधिक करून वारकरी संप्रदायातील सर्व संत मंडळींनी या मानवी नरदेहाचं महत्व विशद केलेलं आहे की अनन्य साधारण असलेला असा हा मानवी देह, अमूल्य असा असलेला हा मानवी देह की ज्या देहाची अपेक्षा देवादी करतात आणि असा मनुष्य देह आपल्याला मिळाला. आपण जर या मनुष्य प्राण्याचा या मनुष्य देहाचा जर विचार केला आणि इतर प्राणी मात्राचा जर विचार केला तर या मनुष्य देहाला भगवंताने काही गुण वैशिष्ट्ये बहाल केलेली आहेत. आपण जर बघितलं तर इतर योनीतील जी प्राणी मात्र आहेत त्यांच्यापेक्षा आपल्याला भगवंताने अधिक गुण दिलेले आहेत, बुद्धी चातुर्य विवेक दिलेला आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून आपण ते चिंतन करू. विठ्ठल आपण जर बघितलं तर भगवंताने या आपल्या नरदेहाला हात दिलेले आहेत महाराज, ज्याला आध्यात्मिक भाषेमध्ये कर असं म्हणतात. पांडुरंग परमात्मा सुद्धा आपल्यासाठी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून कमरेवरती हात ठेवून आपल्यासाठी उभा आहे महाराज. आणि हे जे हात दिलेत हे कशासाठी दिलेत? भांडणे खेळण्यासाठी दिलेत का? नाही. रे टाळी बोला मुखी ना कर टाळी बोला मुखी ना
विनवितो तुम्हाला मागुनिया पाया विनवितो तुम्हाला टाळी बोला मुखी नाम मुखी नाम टाळी बोला मुखी नाम मुखी नाम टाळी बोला मुखी नाम मुखी नाम मुखी बर काळी मुखी नाम. भगवंताने आपल्याला जे हात दिलेत महाराज, हे भगवत चिंतनासाठी दिलेले आहेत. आपण जर बघितलं तर इतर प्राण्याला कोणालाच हात नाही, मनुष्याला हात दिलेले आहेत. एक पुराणात कथा सांगितली जाते की ब्रह्मदेवाच्या दोन बायका, ब्रह्मदेवाचा कश्यप नावाचा मुलगा आणि त्याच्या दोन बायका आदिती आणि दिती. आदितीचे पुत्र देव आणि दितीचे पुत्र राक्षस. ते राक्षस नेहमी ब्रह्मदेवाकडे तक्रार करायचं की तुम्ही आम्हाला चांगली वागणूक देत नाहीत, आमच्याशी भेदभाव करतात, असं सतत देवाकडे त्यांचं गहाण असायचं. आणि मग त्या दिवशी ते ब्रह्मदेवाकडे आले होते, त्या दिवशी भोजनाची पंगत होती, असा बेस्ट पंक्तीची तिथं सोय केलेली होती. आणि ब्रह्मदेव म्हणले की आता प्रत्येक वेळेस देव बसत असतात, आता तुम्ही बसा म्हणे पंक्तीला. मग बसले राक्षस पंक्तीला. बसल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने सांगितलं की एक आटे म्हणे की जेवताना कोपऱ्यात हात वाकायचा नाही म्हणे असा आणि जेवायचं. ते म्हणले काही अडचण नाही. आणि मग जेवायला बसल्याच्या नंतर आता कोपऱ्यात हात वाकल्याशिवाय तर मुखामध्ये अन्न जाणार नाही. मग कसं तरी आता ते राक्षस प्रवृत्तीचे काही तोंडात काही अंगावर वगैरे सांडलेलं त्यांचं. आणि मग त्यांची पंगत झाल्याच्या नंतर मग देवाची पंगत बसली. आणि मग देवाच्या पंक्तीला ते म्हणले की यांना सुद्धा हीच आठ ठेवा की यांनी कोपरात हात न वागता जेवले पाहिजे. मग अशी पंगत बसली, काही इकडच्या साईडला देव बसले, काही इकडच्या साईडला बसले. आणि मग त्यांनी काय केलं, एकमेकाला घास फिरवला. एकमेका देव मुखी सुखी घालू सुखी घालू सुखी घालू एकमेका देव मुखी सुखी घालू सुखी घालू सुखी घालू. महाराज ते देव असल्यामुळे, बुद्धी विवेक असल्यामुळे काय ते सुखाने सारं करतात. तसं तुम्ही आम्ही केलं पाहिजे. या हाताचा उपयोग भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी केलं पाहिजे. महाराज जगजेता सिकंदर, ज्या सिकंदराने जग जिंकलं होतं, त्या सिकंदराने आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलं की शेवटी मला स्मशानात नेताना माझ्या तिरडीवरती माझे दोन्ही हात उघडे ठेवा, एका बाजूला सैन्य आणि एका बाजूला माझी संपत्ती ठेवा, मला तसंच स्मशानापर्यंत न्या. महाराज याच्यातून सिकंदराला सांगायचं काय होतं की मी रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने परततोय. तुम्ही तरी हे जे भगवंताने हात दिले याचा उपयोग भगवत चिंतनासाठी करा. विठ्ठल. आपल्याला हसणं हा महत्वाचा गुण भगवंताने दिला महाराज. काय आपण हसलं पाहिजे. आता काही गावातल्या गावात हसतात, काही मनातल्या मनात हसतात, काही मोठ्या मोठ्याने हसतात. तिकडच्या गल्लीत जरी एखादा हसला तर आपण म्हणतो की आमका आमका हसला. आता लोक हसण्याचे सुद्धा क्लास लावतात, हास्य क्लब ज्याला म्हणतात. पैसे देऊन हसण्यासाठी ते क्लासला जातात. महाराज भगवंताने आपल्याला गोड हास्य दिलं. भगवंताचं हास्य कसं आहे, सदल धवल हस्तम विठ्ठलम चिंतया. गोड हास्य महाराज भगवंताचं. रामायणातील प्रसंग जर आपण बघितला तर प्रभू रामचंद्र राजा होणार होते आणि त्यांना आदल्या दिवशी सांगण्यात आलं की तुम्हाला आता वनवासाला जावं लागणार आहे. वनवासाला जावं लागणार आहे. हा आघात लहान नव्हता, हे संकट लहान नव्हतं महाराज. उद्या राजा बनणार आज सांगितलं की वनवासाला जायचंय, हा आघात हे सोपं आहे का. मग प्रभू गोड हास्य प्रभूच्या चेहऱ्यावर वल्कले धारण केलेली आणि अनवाणी पायाने प्रभू वनवासात निघाले आहेत. सर्व अयोध्यावासी रडतायत, राजा दशरथ रडतायत, कौशल्या माता रडतीये, सर्वजण रडतायत. पण प्रभूच्या चेहऱ्यावरती गोड हास्य.
आवाज येतो का ना? तर थोडं पुढे पुढे येतोय. प्रभूच्या चेहऱ्यावरती गोड हास्य महाराज. गोड हसण्याने प्रभू वनवासात निघाले. मग एका जणाने विचारलं, प्रभू एवढ्या संकटाचा विषय, एवढ्या अडचणीचा विषय, आणि तुम्ही हसत हसत वनवासात चाललाय? प्रभू म्हणले, मी जर रडत रडत किंवा रडकत दोन करून जर वनवासात गेलो तर राजा दशरथ म्हणेन की माझ्या वचनासाठी वनवासात चालला. पण कसा चालला? रडत रडत. कारण रघुकुलाची ही रीत आहे. काय रीत आहे? प्राण जाईल पण वचन म्हणणार. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन ना जाय. ही रघुकुलाची रीत आहे महाराज. मग माझ्या राजा दशरथ म्हणेल की माझ्यासाठी वनवासात चालला, पण रडत रडत चालला. समोर पाहून रडावं तर रावण म्हणेल की माझ्यासोबत युद्ध खेळण्यासाठी आला, पण रडत रडत आला. वर पाहून रडावं तर सूर्यदेव म्हणतील की माझ्या वंशजात रडका राजा जन्माला, आणि खाली पाहून रडावं तर सासूबाई म्हणेल की रडका राजा जन्माला. म्हणून प्रभू रडका जावई मिळाला. सॉरी. म्हणून प्रभू हसत हसत वनवासाला जातात. आपण सुद्धा हसत हसत भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे महाराज. पण कुठं असावं, काय असावं हे कळालं पाहिजे. आणि हसत हसत आपण भगवंताचं गोड चिंतन केलं पाहिजे. करूत विठ्ठला. भगवंताने आपल्याला उभा नर दिला. उभा याचा अर्थ आहे तत्पर. कशासाठी? निवडणुकीतच उभा राहण्यासाठी दिला का? नाही. कीर्तनात उभा राहण्यासाठी दिला, टाळ घेऊन उभा राहण्यासाठी, विना घेऊन उभा राहण्यासाठी, का हरिपाठ बांधण्यासाठी, का भगवंताचं चिंतन करण्यासाठी हा उभा नरदेह दिला. पांडुरंग परमात्मा आपल्यासाठी कधीपासून उभा आहे? युगे 28 विटेवरी उभा. वामंगी रुक्माई दिसे दिवे शुभा. डाव्या बाजूला रुक्मादेवी आहे. आणि असा पांडुरंग परमात्मा. आणि त्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर दर्शन खेळा मात्रे तया होय मुक्ती. क्षणभर जरी त्याचं दर्शन घेतलं तरी आपल्याला मुक्ती लाभते. असा हा पांडुरंग परमात्मा. आणि त्या परमात्म्याने आपल्याला उभा नरदेह दिला. तत्पर की आपण सतत भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. विठ्ठल. आपण पहा, इतर प्राणी मात्राचा, जीवसृष्टीतील इतर किड्या मुंग्याचा विचार करा महाराज. त्यांना बोलता येतं का? दुःख व्यक्त करता येतं का? काही सांगता येतं का? एखाद्या जर बैलाला जर भूक लागली तर त्याला म्हणता येत नाही की बाबा मला वैरण टाक. आरडू शकतो. काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. पशुला ज्ञान नसल्यामुळं पशुला काहीच कळत नाही. उत्तम मध्यम ते भोगतात. महाराज भगवंतांनी काय दिलं आपल्याला? गोड बोलणं दिलं. पण कुठं बोलावं, काय बोलावं, कधी बोलावं हे माणसाला कळालं पाहिजे महाराज. तर आपलं जीवन सार्थकी लागतं. एका जणाने बाजारामध्ये पोपट विक्रीसाठी आणला होता. आणि मग तुमच्या आमच्यासारखं माझ्यासारखा एक हौशी गेला बाजारामध्ये कधी नव्हत आणि बघितलं की पोपट विक्रीसाठी आणलेला आहे. आणि त्या पोपटावाल्याला विचारलं की दादा या पोपटाची किंमत किती आहे? तो म्हणाला पोपटाची किंमत 10,000 रुपये म्हणे. मी म्हणलं 10,000 रुपये? एखादा बैल गेले काय? म्हणलो 10,000 रुपये कुठे पोपटाची किंमत असते का? ते म्हणला हा पोपट साधारण नाही म्हणे, असा पिपळावर उडणारा आणि पिपळावर बसणारा पोपट आहे का म्हणे. हा पोपट बोलतो म्हणे, याला बोलता येतं, दाखा बरं बोलून. मग त्या पोपटाच्या मालकाने म्हणलं की पोपटा मी तुझी जी काही 10,000 रुपये किंमत सांगितली ती योग्य आहे का नाही? पोपट म्हणला यात काय संशय.
त्या पोपट घेणाऱ्याला वाटलं की पोपटाचे आपण 10 चे 50 1 लाख करू. 10,000 लगेच फोन पे हाणले की पोपट घेऊन लगेच गावाकडे आला. गावाकडे 4-5 वाजाच्या वेळेस आल्याच्या नंतर सारी इशित माणसं जमलेली होती आणि बघितलं. अरे बाळू म्हणे पोपट आणला का? हो म्हणे. केवढ्याला आणला? 10,000 रुपयाला आणला म्हणे पोपट. अरे काही बात आणतो म्हणे. 10,000 रुपयाला पोपट कुठे येतात का? 1000 2,000 500 रुपये साहजिक. 10,000 रुपयाला पोपट काही बात आणतो. ते मला हा पोपट साधारण नाही, हा पोपट बोलतो म्हणे, याला बोलता येतंय म्हणे, साधा पोपट नाही. माझ्यासारखा एक हुशार होता तिथे. तो म्हणला आण बरं इकडं. आणि त्या पोपटाला म्हणला पोपटा हा तुझी 10,000 रुपये किंमत देऊन फसला का नाही? पोपट म्हणला यात काय संशय. पोपटाला तेवढंच वाक्य येत होतं यात काय संशय. पण आपण पुढे बोलावं, काय बोलावं हे आपल्याला कळायला पाहिजे. आपण काय बोललं पाहिजे की बोलावा विठ्ठल चाला बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. पाहिलं सुद्धा विठ्ठलाच पाहिजे आणि बोललं सुद्धा विठ्ठलाच पाहिजे. आपल्या चिंतनामध्ये सदैव भगवान परमात्म्याविषयी चिंतन चालू असलं पाहिजे. महाराज आपल्याला भगवंताने लाज नावाचा दिला. महाराज लाज, लाजणं म्हणजे काय? म्हणजे लाजणं म्हणजे चांगल्या कार्यक्रमात, भगवंताच्या कार्यक्रमात आपण नाही लाजलं पाहिजे. महाराज वाईट कर्म करण्यासाठी लाजलं पाहिजे, निषेध कर्म करण्यासाठी लाजलं पाहिजे. दारू पिणे, जुगार खेळणे, वेश्यागमन करणे, ह्या गोष्टी आपण याची लाज बाळगली पाहिजे. भगवंताच्या कीर्तनात आणि भगवंत कार्यासाठी सहकार्य करण्यासाठी लाज नाही. लाज भय शंका आपण लाज, भय, चिंता, सारं शंका दुरविला सारं सोडून गेलं पाहिजे महाराज भगवत चिंतनासाठी. तर मग लाज कशाची बाळगली पाहिजे? नाथ महाराज सांगतात की अकर्म करण्याची. गेली ही जीव प्राणे अकर्म न करणे ते लज्जा. त्याची लाज बाळगली पाहिजे की प्राण गेला तरी चालेल पण मी वाईट कृत्य करणार नाही, भगवंताच्या कार्यामध्ये सतत सहकार्य करत त्याच्यामध्ये लाज बाळगणार नाही, याची आपण लाज बाळगली. भगवंताने आपल्याला ज्ञान दिलं महाराज, विवेक दिला, बुद्धी दिलं की त्या बुद्धीच्या माध्यमातून, ज्या ज्ञानाच्या माध्यमातून आपण मोक्ष मिळवू शकतो. ज्ञानाला किती महत्व आहे महाराज. भावेनी देव कलया नरेंद्र, धनेनी कांता कपटेन शत्रू, सत्येनी मित्र कृपयाच पुत्र आणि ज्ञानेन मोक्ष वशमानयन. ज्ञानाने काय करता येतो? ज्ञानाने महाराज मोक्ष मिळवता येतो. ज्ञानाला आपल्याला पाहिजे ते संपादन करता येतं. विद्वानाला साऱ्या जगामध्ये किंमत असते महाराज. आणि देव जर आपल्याला अळवायचा असेल, देव जर आपल्याला आपला करायचा असेल तर भाव महत्वाचा. करणे भावत स्मात
राम राम स्मरा. आपण भगवंताचं महाराज चिंतन केलं पाहिजे, त्याची लाज नाही बाळगली पाहिजे. ज्ञान जे महाराज माणसाला बुद्धी दिली, त्या बुद्धीच्या जोरावर आपण ज्ञान संपादन करू शकतो. मी आता जे सांगितलं की भावाने देवाला आळविता येतं. एखाद्यात जर कला असेल, कलाकार असेल, तर राजा त्याला जवळ करतो, राजा त्याला पाहिजे ते देतो. त्याच्या कलेवरती उदार होऊन आणि सत्याने आपल्याला मित्राला जवळ करता येतं. जर शत्रूला जिंकायचं असेल तर कपटाने, आणि बायकोला जर आपल्यावर जास्त प्रेम करायचं असेल तर पैशाची धनेने कांता आणि कपटेने शत्रू आणि ज्ञानेना मोक्ष वशमानाय. ज्ञानाने मोक्ष आपल्याला जवळ करता येतो. ज्ञान कोणतं? आणि इथे या देहामध्ये घडतं. अनेक हे ज्ञान नाही देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही. दुसऱ्या योनीमध्ये इतर प्राणी मात्राला हे ज्ञान नाही महाराज. भजन करण्याचं, भगवंताचं चिंतन करण्याचं ज्ञान इतर पशु पक्ष्यांना नाही. ते फक्त या नरदेहामध्ये, या नरदेहाला हे ते ज्ञान दिलेले की जलमोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाती तुका मने धरी आठव या देही नाही तरी काही बरी नाही. भगवंताचं जर चिंतन केलं तरच महाराज या देहाचं खरं. कधीतरी आपल्याला भगवंताविषयी कळवळ आला पाहिजे, कधीतरी आपलं भगवंताविषयी चित्त दाटून आलं पाहिजे, कधीतरी भगवंताविषयी ज्या निर्गुण निराकार परमात्म्याने हे विश्व उभा केलं त्याची आपल्याला कधीतरी एकांतात आठवण आली पाहिजे. आपल्या डोळ्याच्या कडा त्याच्या आठवणीला कधीतरी पाळल्या पाहिजे. निर्गुण निराकार परमात्म्याचं आपण या देहाच्या माध्यमातून चिंतन केलं पाहिजे. तरच आपला मानवी नरदेह सार्थकी ठरू शकतो. भगवंताने आपल्याला स्मरण दिलं. जे इतर पशु पक्ष्यांना त्यांचं स्मरण, भगवंताची त्यांना आठवण काढता येत नाही. महाराज आपण भगवंताची आठवण काढू शकतो, पण आपण भगवंताची आठवण कधी काढतो? आपल्यावर संकट आल्याच्या नंतर, आपल्यावर दुःख आल्याच्या नंतर, आपल्यावर वाईट प्रसंग आल्याच्या नंतर आपण भगवंताचं नाव आठवण काढतो की हे पांडुरंगा, हे भगवंता, मला ह्या संकटातून सारव रे, या संकटातून बाहेर काढ रे. दुःख आपल्या वाट्याला आल्याच्या नंतर दुःख में सुमिरन सब करे सब करे, सुख में करे ना कोई, और सुख में सुमिरन जो करे दुख में करे ना कोई. दुःख काय एका होय. सुखात जर आपण भगवंताचं सुमिरन केलं, भगवंताची आठवण केली, तर आपल्याला दुःख कशाला होईल महाराज? आजारी न पडण्यासाठी जर आपण काही व्यायाम केला, शरीरासाठी काही एक्सरसाइज केली,
तर आपण आजारी पडणार नाहीत महाराज. तसं आपण जर सुखामध्ये जर भगवंताचं स्मरण केलं तर आपल्या वाट्याला दुःखच येणार नाही. पण आपण दुःखात भगवंताचं स्मरण करू, दुःखात आपल्याला भगवंत देव आठवतो. कबीरदासजींनाच एका ठिकाणी खूप सुंदर सांगितलेलं आहे की पहिल्या काळामध्ये बाया विहिरीवरती पाणी भरायला जायच्या, आता टँकरवरती भरू लागल्या मागच्या काळात आमच्या. आणि आता बोरवरती, पण बोरचं बटन दाबाचं सुद्धा महिलाला कंटाळा यायला लागला. म्हणजे महिलाला नाही म्हणताना आपल्या सर्वांनाच कंटाळा यायला लागला. तर एका ठिकाणी विहिरीवरती बाया पाणी भरत होते आणि कबीरदासजी तिथून चालले होते आणि एका बाईच्या नवऱ्याने तिला सुंदरशी अशी नथ केली होती महाराज, सुंदर नथ केली होती. आणि ती सतत नवऱ्याची आठवण काढवली, नवऱ्याचं गुणगान गाऊ लागली की नवऱ्याने अशी नथ केली. नवरा म्हणला आणखी 4-5 हजार शिल्लक जाऊन ती पण चांगली घे म्हणला. आणि सोनाराने चांगली घडून दिली. सोनार म्हणला एकदम चांगल्या प्रकारची, कोणालाच नाही दिली अशी तुम्हाला सुंदर नथ दिली म्हणून. सोनाराचं गुणगान गाते, सोनाराचं गुणगान गाते, नवऱ्याचं गुणगान गाते. आणि कबीर महाराज तिथून जातात. कबीर महाराज म्हणतात की नथनी दी जिस यारने सुमिरत बारंबार, नाक दिया जिस यारने भूल गई. ज्याने नथनी घेऊन दिली त्याची बारंबार आठवण काढते, वारंवार त्याचं गुणगान गाते. पण ज्या भगवान परमात्म्याने सुंदर असं नाक दिलं त्या भगवान परमात्म्याची आठवण कधीतरी काढारे म्हणे. नुसते असे 2च धावाड दिले असते तर पुढे नथ लावली असती. उठाला या देहाच्या माध्यमातून महाराज आपल्याला मुक्ती मिळवता येते. भगवान परमात्मा स्वरूप होतो, आपण भगवंतात विलीन होतो फक्त या देहाच्या माध्यमातून. हे देहाला ती ताकद महाराज दिलेली आहे. आपण जर बघितलं तर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की येण्याची शरीरे शरीरा येण्याची सरे, किंबहुना एरझारे शिरा पडे. ही जी काही आपली एरझार चालू आहे, जे का आपण हेलपाटा मारतोय, ते जर थांबायचं असेल तर ते फक्त या शरीराच्या माध्यमातून. निधान लागले नरदेह निधान. हा नरदेह आपल्याला लाभला महाराज. हा नरदेह आपल्याला मिळाला. हा सहजासहजी मिळतो का? पावला
महाराजाकडे काय प्रमाणच प्रमाण महाराजांनी कीर्तन करायला पाहिजे खऱ्या अर्थाने महाराज खूप अभ्यास आहे महाराज मला काय बोलण्याची आवश्यकता पडली काय दिलं महाराज या नरदेहा आवला हा दिवाळ्याच्या नरदेह महाराज आपल्याला साधी गोष्ट आहे महाराज तुका महाराज म्हणतात की तुका म्हणे घरी आठव या देही नाही तरी काही खरं आपलं काही खरं नाही बाबांना हा देह हा असा सहजासहजी मिळत नाही मला की या देहाच्या माध्यमातून आपल्याला देव होता येतं आपण जर पुण्य साठा जर असेल आपल्याला तर आपल्याला स्वर्गात जागा मिळते महाराज पण आपण स्वर्गात जायचं का आपल्याला काय करणार स्वर्गाचं कारण स्वर्गीचे अमर या देहाची अपेक्षा करतात की स्वर्गातल्या देवाला वाटतं की या इह लोकात या मृत्यू लोकात आम्हाला जन्म मिळावा अभंगाच्या पट्ट्याच्या हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबा जगद्गुरु तुकोबाराय म्हणले की या देहाची अपेक्षा देवाधिकांनी करावी देवाने म्हणावं स्वर्गातल्या अमर देवाने म्हणावं की या इह लोकात या मृत्यू लोकात आम्हाला जन्म मिळावा कशासाठी म्हणतात महाराज ते कारण या देहामध्ये भजन घडतं या देहामध्ये देवाचं चिंतन नारायण नामे होऊ जीवन या नारायणाच्या माध्यमातून या भगवंताच्या चिंतनातून आपण जीवनमुक्त होऊ शकतात आता स्वर्गात महाराज येथेचे भोग विलास आपल्याला साऱ्या गोष्टी उपभोगायला आहेत दिव्य देह आहेत महाराज की असं म्हटलं जातं की स्वर्गातील देवाची सावली पडत नाही त्यांना दाढी मिशा नसतात दिव्य देह आहे मलमूत्राचा देह त्यांचा नसतो असे देह त्यांना मिळालेले असताना ते या घाणेरड्या देहाची ते अपेक्षा करतात या दुःख जो संसारात दुःखाने बरबटलेला आहे त्याची अपेक्षा ते करतात पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की काय आम्ही जन्माला आलो हा जन्म आम्हालाही मिळाला आणि या जन्माचं आम्ही सार्थक केलं तर काय सार्थक केलं पांडुरंग परमात्म्याचे आम्ही दास पांडुरंग परमात्म्याचे आम्ही सेवक झालो ज्ञानाचा पुरवठा तेथे सेवा हा दरवंता तो स्वाधीन करी सुभटाळू आपल्याला जर ज्ञान मिळवायचं असेल काय तर कुठं दरवाजामध्ये बसावं लागतं जो निर्गुण निराकार परमात्मा आहे ज्ञानाचा जो पुरवठा आहे त्याच्यासाठी जर आपल्याला एकरूप व्हायचं असेल तर आपल्याला त्याच्या पायापाशी बसावं लागेल महाराज आणि पायापाशी बसणं म्हणजे सेवा करणं दास्यत्व स्वीकारणं आता दास्यत्व जर आपण या लौकिक दुनियामध्ये जर स्वीकारलं तर आपल्याला कोण मान सन्मान देतं का महाराज
मी एखाद्या आमदाराची किती सेवा केली रात्रंदिवस त्यासाठी तो म्हणे का आता एवढे 5 वर्ष मी थांबतो तू लढ वातावरण बी बांधलेलं निवडून येशील म्हणेन का कधी असं कधीच होत नाही फक्त परमार्थात होतं फक्त अध्यात्मात होतं निचपन बरवे आपण जर एखाद्याची जर हात जोडले ना आपले काही चुकी झाली बाबा चुकलं का पुढचा म्हणतो बाबा जाऊन दे हात जोडले नीच पण हे बरोबर आहे महापूर येतो मोठमोठाले झाड मोठमोठाले बिल्डिंग जातात पण तिथं लवाळ वाचतं मला काय त्याच्याकडे नीचपणा आहे नीचपणा म्हणजे कमीपणा घेणं म्हणजे हे नाही भगवंतापुढे नम्रपणा नम्र झालं पाहिजे हे नम्र झाला भूता कोंडिले अनंता आपण नम्र जर झालो तर या ब्रह्मांडाच्या नायकाला आपण काय आपल्या हृदयामध्ये कोंडू शकतो एवढी ताकद या मनुष्य देहामध्ये महाराज काय आणि तुकोबाराय म्हणले आम्ही त्याचं दास्यत्व स्वीकारलेलं आहे आपण आज लौकिक दुनियेमध्ये आपण कितीही कोणाची सेवा केली तरी आपल्याला कोणीही विचारत नाही पण त्याचं दास्यत्व स्वीकारलं की आपुलेची पददेशी दासा तुझा ऐसा न देखे उदाराच्या राशी आपुलेची पददेशी दाखा असा उदार अंतकरणाचा त्या पांडुरंग परमात्म्याचा आम्ही दास्यत्व स्वीकारलं देव होऊनी उदार भक्ता देतो अमर उदार अंतकरणाचा महाराज उदार अंतकरणाने तुम्हाला अमरत्व बहाल करतोय असा उदार अंतकरणाचा असणारा परमात्मा त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे त्याचं आपण नामस्मरण केलं पाहिजे आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणले अरे आम्ही त्याचा दास झालेलो आहे हनुमंतरायाने सुद्धा सेवेसाठी दासत्वासाठी दासत्वाने कट हनुमंत
दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून म्हणून देखील राम शरण. म्हणून प्रभू राम चरणाची सेवा हनुमंतरायाला घडली. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपलं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जगाच्या मालकाचा दास आम्ही झालो. काय असं कोणाचा नाही झालो, उदार अंतकरणाच्या पांडुरंग परमात्म्याचा आम्ही दास झालो. आणि आत्ताचा दास एक आम्ही वंश परंपरा दास मी अंकित. काय वंश परंपरा आहे. विठ्ठल आमच्या कुळीचे देवते, आजचं नाही म्हणे कुळीचे देवते ते. विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे देवते की माझ्या वडिलाची परंपरा आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. माझ्या वडिलाची निराशी गा देवा, तुझी चरण सेवा. तुझी चरण सेवा माझ्या वडिलाची परंपरा आहे ती. आजचं मी नाही करायला लागलो, माझ्या कुळातच ती परंपरा आलेली आहे. आणि म्हणून मी पांडुरंग परमात्म्याचा दास झालेलो आहे, सेवक झालेलो आहे. आणि जर सेवा जर केली ना महाराज, तर हा जगाचा परमात्मा आपल्याला काहीच कमी करून देत नाही. त्याला फक्त सेवा लागते, त्याला फक्त प्रेम लागतं, त्याला फक्त भाव लागतो. कोणत्या जातीत जन्माला आहे, लहान आहे का मोठा आहे, नकटा आहे का चपटा आहे, बारीक आहे का मोठा आहे, याच्याशी काही त्याला घेणं देणं नाही. तो फक्त कशाचा प्रेमाचा, सेवेचा, भावाचा भुकेला आहे महाराज. रामायणात पहा महाराज, काय शबरी अस्पृश्य समाजात जन्माला आलेली, भिल्ल जमातीत जन्माला आलेली शबरी मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये प्रभूच्या नामस्मरण करते. प्रभूची एकदा भेट व्हावी म्हणून नामस्मरण करते की एकदा प्रभूची मला भेट व्हावी. आणि त्या प्रभूची आठवण काढीत असताना ती म्हणते की काय म्हणते की आश्रमात माझ्या कधी रे येसी, आश्रमात माझ्या कधी रे येसी, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. मीन अहिल्या शापित नारी. अरे मी शापित अहिल्या नारी नाही रे, मीन अहिल्या शापित नारी. मीना जानकी राजकुमारी. तुझ्या पदाचे अखंड चिंतन, तुझ्या पदाचे अखंड चिंतन
ही माझी साधना रामा रघुनंदना त्या भिल्ल जमातीत अस्पृश्य जमातीत जन्माला आलेल्या शबरीचे महाराज जगाच्या परमात्म्याने उष्टी बोर खाल्ली. काय सुदामा गरीब मित्र होता, त्याची कोरडी पोहे खाल्ली. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. थोर प्रेमाचा भुकेला आजी दुष्काळ तयाला. त्याला दुष्काळ जर कशाचा असेल का, तर तो फक्त प्रेमाचा आहे, तो फक्त भावाचा आहे. काय भावाने आपल्याला देव आवडता येतो महाराज, देव जवळ करता येतो, फक्त भावाला. तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, आणि भावापाशी देव शीघ्र उभा. आणि जगद्गुरु तुकोबारा म्हणले अशा पांडुरंग परमात्म्याचा मी दात झडता भंगाच्या दुसऱ्याच्या. जन्मा आलो दास विठोबाचे झालो. त्या पांडुरंग परमात्म्याचे दास झालो. आयुष्यामध्ये जीवनामध्ये काय करायचं असतं महाराज, तुकोबाराय म्हणतात की साधनेच्या माध्यमातून आम्ही काय साध्य केलं, तर सच्चिदानंद स्वरूप पदवी आम्ही आयुष्याच्या साधने सच्चिदानंद स्वरूप पदवी म्हणजे अशी BS MS MBBS PhD डॉक्टरेट आहे का?
कोणाला दिला जाते त्या पदवी सच्चिदानंद स्वरूप आम्ही झालो. ती पदवी आम्ही मिळवली. ती पदवी कशाने मिळते? त्याच्यासाठी महाराज साधना करावी लागते, साधक बनावा लागतो. हिंदीमध्ये आम्ही एखाद्याला साधक बाधक असं म्हणतो. जीवनामध्ये सिद्धापेक्षा साधक श्रेष्ठ आणि साधकापेक्षा वैष्णव श्रेष्ठ, वैष्णवापेक्षा भक्त श्रेष्ठ, सर्वापेक्षा संत श्रेष्ठ आहेत ना. तर आपल्याला जर आयुष्यात सच्चिदानंद स्वरूप पदवी जर प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी साधना, तपश्चर्या, भगवंताच्या वचनाचं चिंतन करावं लागतं. त्यावेळेस आपल्याला सच्चिदानंद स्वरूप पदवी प्राप्त होऊ शकते. ती होते ते ज्ञान या मानवी नरदेहामध्ये आहे आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं आपण सतत चिंतन महाराज केलं पाहिजे. विठोबा रखुमाई आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायाने जो मानवी नरदेहाला उद्देश केलेला आहे किंवा ज्या मानवी नरदेहाचं महत्त्व विशद केलेलं आहे ते आपण या कीर्तनाच्या माध्यमातून मी माझ्या बुद्धीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न महाराज केलेला आहे. मी काय मोठा कीर्तन काय किंवा असा नाही, मला जसं सुचेल जसं मांडता येईल तसं मांडण्याचा मी प्रयत्न केला. हा नरदेह आपल्याला मिळाला महाराज. या नरदेह मिळाला पण तो कळाला का महाराज? साधू संतांना मिळाला आणि कळालाही. वस्तू मिळणं याला महत्व नाही, ती कळणं याला महत्व. साधू संतांना हा देह मिळाला आणि त्यांनी सार्थकही लावला. आपल्याला मिळाला पण आपल्याला कळाला नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की एका मेंढपाळाला चिंतामणी सापडला आणि त्यांनी शेळीच्या गळ्यामध्ये बांधला. त्याला त्याचं महत्व नसल्यामुळे त्यांनी शेळीच्या गळ्यामध्ये बांधला. एक रस्त्याने रत्नपारखी चालला होता. त्यांनी बघितलं की शेळीच्या गळ्यामध्ये चिंतामणी. त्याच्याकडे गेला आणि तो म्हणला की शेळीच्या गळ्यातील दगडमणी 1000 रुपयाला देता का? आता तो बायकोचा ऐकणार होता. ते मला घरी गेल्यावर सांगतो. घरी गेल्याच्या नंतर तो म्हणला की बायकोला म्हणलं किंवा एक जण आज आलता आणि त्यांनी मला काही दगड सापडलेला शेळीच्या गळ्यात बांधलेला. त्यांनी 1000 रुपयाला मागितला. जुन्या काळातली गोष्ट. 1000 रुपये म्हणजे भरपूर मोठी गोष्ट. ती म्हणली बाबा त्याला असली गरज तर ती तुम्ही गेलते त्याच्याकडे का ती आलता? नाही म्हणे तेच आलता माझ्याकडे. मग त्याला असली गरज नाही दगड आवडला असं ते इंड बस. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपीतून उठत नाही तर ते हजर झाला. ते 1000 रुपयाला मागितला होता म्हणून दगड 2000 द्याला का? नाही म्हणते आता काही डोक्यात कसं नाही म्हणजे नाहीच असतं. 2000 द्याला का? ते म्हणले 2000 नाही 5000 10,000. ते म्हणले तुम्ही आता लाख रुपयाला मागितला तरी आम्हाला त्याचा आम्ही तिकडे सापडा तिकडे फेकून देऊ तुम्हाला. त्याने त्यांच्यापाशी मुंडकं पडली आणि ते म्हणे बाबा साधारण दगड नाही हा चिंतामणी म्हणे. चिंतामणी लागली आहे. जे पाहिजे ते आपल्याला त्या चिंतामणीच्या माध्यमातून प्राप्त करू शकतो. तसा आहे आपल्याला हा नरदेह मिळाला पण तो कळाला नाही. तो साधू संतांना कळाला. म्हणून साधू संतांनी संसाराच्या नावे वाढता हा धर्म. म्हणून साधू संतांनी ह्या संसाराला महत्व दिलं नाही मला. कसा आहे? कारण हा संसार हा दुःख बांधवडी संसार. इथं सुखाचा विचार कुठत नाही. हा हे सारं दुःख आहे. दुःखामुळे हे जगणं आपलं जन्माला येणंच हे दुःखामुळे मला.
हे जन्म मरणाची आपली जी फेरी चालू आहे ही बंद झाली पाहिजे, तरच याला अर्थ आहे. हा दुःखामुळे असणारा संसार जर सुखाचा करायचा असेल तर तो कुठे करता येईल? सर्व सुखाचे आगर बापर कुमार. त्या पांडुरंग परमात्म्याचं आपण दर्शन घेतलं तर आपलं जगणं सुखकर होऊ शकतं, सुखमय होऊ शकतं, आपलं जीवन आनंदी होऊ शकतं. माऊली सुद्धा सांगतात की किंबहुना सोय जीव आत्म्याचे लाहे, तेथे जे होय तया नाम. ते नाम सुख आपल्याला मिळालं पाहिजे. तरी अवधान ऐकली तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. ते अवधान ऐकली तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युत्तर माझे उघड ऐका. ह्या काही सुखाच्या संतांनी व्याख्या सांगितलेल्या आहे. ते जर सुख आपल्याला मिळायचं असेल, चित्ताला जर समाधान मिळवायचं असेल तर भगवत चिंतनासाठी, भगवत चिंतनाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि भगवत चिंतन हे भगवंताच्या नामस्मरणातून घडतं. म्हणून आपला जो काळ आपल्याला देह मिळालेला आहे तो देह सुद्धा आपण भगवत चिंतनात घातला पाहिजे. काळ सारावा चिंतने आपल्याला तसं जर म्हणत असं असतं भगवंताची कृपा झाली तर काय म्हणताय महाराज? काळ जो आपल्याला काळ मिळालेला आहे महाराज, तो भगवंताच्या चिंतनामध्ये आपण घातला पाहिजे. काळ चिंतने सारावा, काळ सारावा चिंतने एकांत वास गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. तर हा काळ भगवत चिंतनामध्ये घातला. आपण जर बघितलं तर आपण म्हणतो की आता आपण परमार्थाला लागू, मग परमार्थाला लागू. आपलं सारं आयुष्य निघून जातं पण आपण परमार्थाला लागत नाही. एक जण समुद्राच्या काठावरती कपडे बिपडे काढून बसला होता. जाणारे येणारे माणसं त्याला बघतात. 4-5 घंटे झाले तो तसाच. एका जणाने विचारलं की 4-5 घंटे झाले तुम्ही असे कपडे काढून इथं बसलेले, काय मिळेल? तो म्हणला की मला समुद्र स्नान करायचं. ते म्हणला कारण मग पटकीन उडी हाणून बाजूला निघा ना, आता लाटा संग आतमध्ये जाता. पण तो म्हणला मी लाटा शांत व्हायची वाट पाहतो. लाटा शांत झाल्या की मग आंघोळ करतो. ते म्हणला अरे भल्या माणसा, लाटा ह्या जन्मात नाही 7 जन्मात सुद्धा शांत होणार नाही. पटकीन आंघोळ करून बाहेर नाही. तसं हे झाल्याच्या नंतर मग परमार्थाला लागतो. लहान्याचं लग्न झाल्याच्या नंतर मग परमार्थाला लागतो. आणखी काही तिकडे माया जमवल्याच्या नंतर मग परमार्थ करतो. मग हरिपाठाच्या नादी लागतो. मग काय करा अशाने महाराज घडत करिता बरोबरी दुरावसी दूरी भवाची पुरी वाव, भवाची पुरी वाव, भवाची पुरी वाव, दुरावसी दूरी भवाची पुरी वाव, भवाची पुरी वाव.
नेमाने परमार्थ केला पाहिजे, नित्य नेमाने परमार्थ तरुण वयात काढला पाहिजे महाराज. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तने. तरुणपणात परमार्थाच्या नादी माणसाने लागलं पाहिजे, परमार्थ तरुणपणात केला पाहिजे. तर त्या परमार्थाला अर्थ तसा केला तर कधीही अर्थ आहे, पण तरुणपणामध्ये आपण सशक्त असतो. आपली बुद्धी आपण चांगल्या प्रकारे वापरू शकतो. एक बुद्धीला एक तरुणपणामध्ये धार असते. त्या तरुणपणामध्ये आपण परमार्थ केला पाहिजे, सतत नाम चिंतन भगवंताचं केलं पाहिजे. भगवंत आपल्याला त्या माध्यमातून कृपा करतो, आपलं जगणं सार्थकी लागतं महाराज. पण आता करू मग करू याच्यामध्ये बराचसा काळ निघून जातो. एक बैलाचा व्यापारी होता महाराज, त्याच्याकडे 100 बैल होते. 100 बैल होते त्याचे, आणि दिवसा बैलाची निगा तो राखायचा, व्यवस्थित बैल तो पाहायचा, आणि संध्याकाळसाठी गडी होता. पण गड्याला सांगितलं होतं त्यांनी 200-400 शिल्लक घे, पण जेव्हा सारे बैल बसते तेव्हा तो झोपायचं. आता 100 बैल महाराज. आणि जुन्या काळात कसं होतं, काम म्हणजे कामच, आताच्या वरी नव्हतं. मग ते 100 बैल एक टाइम वन टाइम बसायचेच नाही. काय 90 तरी बसले तर 10 उभा करायचे, 5-50 उभा करायचे. मग एक दिवशी असं झालं की 99 बसले आणि एक बारक गोरच उभा होता. मग ह्या गाड्याला वाटलं गेला धरून बसू आणि मग झोपू. त्याला धरून बसायला गेला महाराज, की आणखी 4-5 उठले. तसं आहे या संसारातल्या समस्या कधीच मिटत नाही. एक संपली की दुसरी आहे. पाय दुखाता राहिला की कंबर दुखत राहणार, कंबर दुखलं की छातीत चालू असो. त्याच्यामुळे हे कधी संपणार नाही. काय आपण आपला परमार्थ चालू ठेवायचा. आज या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा घडली महाराज. आयुष्यामध्ये काय असतं महाराज, आयुष्यामध्ये सेवा सद्भावना ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. आता तात्याचं जर आपण बघितलं तर तात्या हे निपुत्रिक होते ना, म्हणजे मुलगा वगैरे काही नव्हता ना. त्यांना लेकरू बाळा काही नव्हतं, पण लेकरा बाळावानी अण्णांनी आणि विठ्ठलवाणी त्यांची सेवा केली महाराज. 4-4, 5-5 लेकरं असताना कोणी करीत नाही महाराज. पण यांनी त्यांना सांभाळलं. म्हाताऱ्या माणसाला काय असते, भाकरी तुकड्याची आशा असते का मिळावं, 2 टाइम व्यवस्थित मिळावं, दवाखान्यात वगैरे काही न्यावं ही अपेक्षा असते. आता ते निसंतान असताना या कुटुंबाने त्यांच्यावर त्यांची सेवा केली. आता त्या सेवेचं त्यांना फळ मिळालं महाराज, आणखी मिळालं. भगवंत यांच्यावर कृपा केली ती करो. माऊली चरणी ती सद्भावना मी व्यक्त करतो. का आपल्याला काळ मिळाला महाराज, आपण तो चिंतनात सारायला पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये आपण असाच आपला जन्म घातला नाही पाहिजे. आता तुम्ही म्हणता किंवा लेकर बाळ मार काय नाही. एक आमचा कवी मित्र खूप सुंदर सांगतो की तुम्ही मनशान घरदार, तुम्ही मनशान घरदार, इथं समजत राहत न्यार, माणूस मेल्यावर त्याच गाव बाहेर घर. घे 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 हरिनाम घे, माया सगळी सोडून दे. लावणी नशिबाला घडतं कशाला ठाई, संसारा पायी या संसारापायी. या संसारा पायी. तुम्ही म्हणताल माझं हे लेकर बाळ आहे, हे संसार आहे, हे कोणी महाराज तुमच्या नावाने. शेवटी आपल्याला एकट्याला जावं लागणार. भगवंताच आपल्याला सांभाळणार आहे. त्या भगवंताचं आपण चिंतन महाराज केलं पाहिजे, त्याची सेवा आपण केली पाहिजे. त्याची सेवा जर केली तरच आपलं जगणं सार्थकी लागेल. माई बापा